राष्ट्रवादीच्या आमदारांना बळ देण्याचा प्रयत्न सुरू असून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले। भाजप आमदार राजेश बकाने यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अजित दादा पवार आपल्यामधून निघून गेले, त्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती नक्कीच भरून न निघणारी आहे। आणि त्यांचे जे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना कोणीतरी गॉडफादर त्यांचा आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि त्यांना सोबतच गटनेता सुद्धा बनवण्यात आलं। त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीच्या आमदाराला त्या ठिकाणी बळ मिळेल। आठवड्यातील मंगळवारची कॅबिनेट बैठक रद्द करण्यात आली आहे। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक रद्द केल्याची माहिती आहे। कलश यात्रेत राष्ट्रवादीचे मंत्री व्यस्त असल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे। ठाणे महापौर उपमहापौर पदाची घोषणा होणार आहे। आज औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती आहे। शर्मिला पिंपळोळकर यांची महापौरपदी बिनविरोध वर्णी लागण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी कोकण विभागीय आयुक्तालयातर्फे 3 फेब्रुवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपनं दुसऱ्यांदा डिंपल मेहता यांच्या नावाची निवड केली आहे। प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेल्या डिंपल मेहता या दुसऱ्यांदा महापौर पदाची जबाबदारी स्वीकारतील। यापूर्वी त्यांनी 2017 मध्ये 2.5 वर्ष महापौर पद भूषवलंय। 3 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही माळ त्यांच्या गळ्यात पडणार असल्याचं निश्चित झालंय। वर्ध्यात आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा सुरू झाली। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे 25 गावांनी हा निर्णय घेतलाय। काम तात्काळ न झाल्यास मतदान न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला। या ग्रामस्थांशी बातचीत केली लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। पाहूयात नेमका कशासाठी हा बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी गावातील काही नागरिक आहे। काय सांगाल, कशासाठी आपण आज या बहिष्कारासाठी निवेदन दिलं? आम्ही निवेदन याकरिता दिलेलं आहे का किनाळ्या या ठिकाणी नाही का गेल्या 15 वर्षांनी माईन खदानी काम करतात आणि यांच्या ह्या माईन खदानीतून नाही का 24/7 दिवस रात्र नाही का ओव्हरलोडिंग गाड्या चालतात आणि त्या मुख्य मार्गावर 25 गावाच्या मुख्य मार्गावर, त्यामुळे ह्या रोडची पूर्ण चाळण झालेली आहे। आणि लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांनी गेल्या 3 वर्षापासून आम्हाला आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीच दिलेलं नाही। त्यामुळे आम्ही आता एकच निश्चय केलेला आहे की बहिष्कार हे जे अहिंसावादी जे शस्त्र आहे हे आम्ही अवलंब करू आणि जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचं याच्यावर लक्ष वळवू। किती गावं यामध्ये समावेश? यामध्ये 25 गावाचा समावेश आहे। प्रमुख रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी आता येणाऱ्या निवडणुकीला बहिष्कार घातल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।